संरक्षक भिंतीअभावी कबरस्थानात मोकाट कुत्र्यांचा वावर, धार्मिक भावना दुखावल्याची खंत. हजरत पीर मुसा कादरी बाबा दरगाह ट्रस्टने तातडीने संरक्षण भिंत उभारावी, मुस्लिम समाजाची मागणी. चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगाव येथील हजरत पीर मुसा कादरी बाबा दरगाह ट्रस्टच्या अखत्यारीतील कबरस्थानाला चारही बाजूंनी संरक्षण भिंत नसल्याने मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार वाढला आहे. तार कंपाऊंडमधून कुत्रे कबरस्थानात प्रवेश करून कबरी उकरत असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडत आहेत. कबरींवर मोकाट कुत्रे बसत असल्याने आणि माती उकरून नुकसान करत असल्याने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार कबरस्थानाच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेले तार कंपाऊंड अपुरे ठरत आहे. मोकाट कुत्रे सहजपणे आत प्रवेश करून कबरींचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे आपल्या नातेवाईकांच्या कबरींच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत भावना व्यक्त करताना अनेक नागरिक म्हणाले, जिवंतपणी माणसाला अनेक त्रास सहन करावे लागतात, आता मेल्यानंतरही मोकाट कुत्र्यांमुळे कबरींची विटंबना होत असल्याचे पाहावे लागत आहे. ही अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी बाब आहे. कबरस्थानाचे पावित्र्य जपण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिम समाजातून हजरत पीर मुसा कादरी बाबा दरगाह ट्रस्टने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कबरस्थानाला चारही बाजूंनी मजबूत संरक्षण भिंत उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून पाठपुरावा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच कबरस्थान परिसरात मोकाट जनावरांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था, प्रवेशद्वाराची मजबूती आणि नियमित देखरेख करण्याचीही मागणी करण्यात येत आहे. कबरस्थानाचे पावित्र्य, सन्मान आणि सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी संबंधित ट्रस्ट व प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा मुस्लिम समाजासह नागरिकांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्टर मुराद पटेल.